हाय क्वालिफिकेशन आणि लग्न. आजकालचा जमाना पूजनीय सावित्रीबाई फुले यांच्या मेहरबानीने मुलींचं शिक्षण, मुलगी पायावर उभी राहिली पाहिजे, मुलीने स्वतः कमवून स्वतःसाठी सर्व सोयी सुविधा नक्की उत्पन्न केल्या पाहिजेत, ती अतिशय स्वाभिमानाने आयुष्य जगता तिला आलं पाहिजे, इतपत ती कमावती झाली पाहिजे. मग ती कमावती झाल्यावर तिच्या अनुरूप तिला स्थळ मिळालं पाहिजे, तिचं आयुष्य व्यवस्थित मार्गी लागलं पाहिजे. मग त्यातल्या त्यात ती जशी हायली क्वालिफाईड आहे तसाच तिच्यापेक्षा कदाचित थोडंसं जास्त शिकलेला नवरा मिळावा, याच तर सदिच्छा असतात ना मुलींच्या आईबापाच्या. या सर्व गोष्टी अतिशय रास्त आहेत. मुलींनी पायावर उभं राहिलं पाहिजे असा विचार तिने स्वतः करणं, तिच्या पालकांनी करणं, सर्व काही रास्त आहे. ज्या काही आज शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्या ज्या ठिकाणी मुलींना फी माफी आहे, असे काही नियम करणाऱ्या प्रशासनाला सुद्धा अतिशय लवून मुजरा करतो मी. नो डाऊट या गोष्टी आपल्या देशात कधीच व्हायला हव्या होत्या, त्या होण्यास थोडासा उशीर झाला. चलो देर से आए दुरुस्त आहे. परंतु हे जे काही पायावर उभं राहणं आहे, याच्यामधूनच मुलींना जर कुठेतरी थोडीशी घमेंड येत असेल तर ते मात्र त्या मुलींनी टाळायला शिकलं पाहिजे. घमेंड इन द सेन्स की आईबापांना बिलकुल न जुमानणं, रस्मो रिवाजों की कुछ भी फिक्र ना करना. म्हणजेच ज्या काही समाजामध्ये गोष्टी पाळायच्या आहेत एक स्त्री म्हणून, त्या गोष्टींची बिलकुल कदर न करणं, स्वतःच्या समाजातले काही नियम तेही पाळण्यास तयार नसणं, मी जे करेन ते तुम्हाला ऐकलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या आईबापांवरती मतं लादण्याचा प्रयत्न करणं, अशाही गोष्टी या हायली क्वालिफाईड लोकांच्या बाबतीत पाहायला मिळतात समाजात. ऑफकोर्स सगळ्या घरांमध्ये असं नाही पाहायला मिळत, पण मी एक जनरल बोलतो आहे. बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळालं आहे. जसं जसं मुलगी जास्त शिकते तसं तसं तिच्या स्वतःच्या विवाहाच्या बाबतीत अपेक्षा वाढत जातात. ज्या पद्धतीने तिला भरघोस पॅकेजची नोकरी लागते, त्यानंतर पुन्हा त्या अपेक्षा वाढत जातात. हा एक मानवी सहज स्वाभाविक स्वभाव आहे. परंतु ज्या काही आजकाल घटना घडल्यात, म्हणजे अक्षरशः पतीचा मर्डर करेपर्यंत अशा काही मुलींची मजल गेलेली तुम्ही आम्ही पाहिली, ऐकतोय, तशा केसेस दिसत आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांनीच थोडीशी सावध पावलं उचलणं आजकाल गरजेचं आहे, असंच काहीसं समाजात चित्र निर्माण झालं आहे. आणि मग करतो एखादा, त्यामुळं मग सगळ्याच त्या गोष्टींकडं समाज संशयाने बघायला लागतो, अशी अवस्था आज सगळीकडं दिसून येते आहे. या संदर्भातला हायली क्वालिफाईड मुलींचा विवाह ठरवताना पालकांनी काय काळजी घ्यावी आणि आज समाजात काय घडतंय
याच्यासाठी एक ज्वलंत घडलेलं उदाहरण, जे की सॉफ्टवेअर इंजिनियर प्रोफेशनमध्ये घडलेली घटना आहे. आजकाल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथून BE होऊन बाहेर पडणाऱ्या मुलामुलींची संख्या अफाट आहे. मग ज्यांच्याकडं काही खरंच स्किल आहे, काही इंटेलिजन्स आहे त्या क्षेत्रातला, त्या लोकांना भराभर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब लागतात. ज्यांची इंटेलिजन्स लेवल थोडी कमी आहे त्यांनाही जॉब मिळतात, पण कमी पगाराचे जॉब मिळतात. नैसर्गिकपणे जर एखादी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि ती समजा आज 14 लाखाचं पॅकेज घेते, सॅलरी पर ॲनम, वर्षाला 14 लाख पगाराचं तिला पॅकेज मिळतं आहे, तर तिची अपेक्षा साधारण 20 ते 24 लाखाचं पॅकेज असलेला माझा नवरा असावा, अशा अपेक्षेने ती आपल्या आईवडिलांना बोलते आणि तशी स्थळं हुडकण्यास सुरुवात होते. वास्तविक पाहता अशा पद्धतीने हाय क्वालिफिकेशन घेताना 10वी झाल्यानंतरची जर सगळी वर्ष गृहीत धरली एखाद्या मुलीची किंवा एखाद्या मुलाची, 11वीपासून ते BE किंवा MTech होऊन बाहेर पडेपर्यंत त्याच्या संपर्कात अनेक मुलं अनेक मुली आलेल्या असतात. तरुण वयामध्ये जे काही आकर्षण एकमेकांच्या विषयी असतं, एकमेकांच्या हुशारीविषयी असतं, एकमेकांच्या राहणीमानाविषयी असू शकतं, यातून काही ना काही घडतं, मित्रता होते. ही मित्रता नंतर प्रेमामध्ये तब्दील होते. त्यानंतर मग काही लोकांची लग्नही होतात, काही लोकांची होऊ शकत नाहीत. या हायली क्वालिफाईड मुलांना आणि मुलींना एक सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातनं आणि आजकाल ज्या घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर मी एक मित्र या नात्याने विनंती करीन की तुमच्या या इतक्या शैक्षणिक स्पॅनमध्ये हा जो मोठा कालावधी जातो तुमचा 11वीपासूनचा, या पूर्ण कालावधीमध्ये तुम्ही डिग्रीज घेऊन बाहेर पडून नोकरीला लागले, नोकरीच्या इथेसुद्धा कुठेही शिक्षण घेताना या कालावधीमध्ये किंवा नोकरी लागल्यानंतर लग्न ठरेपर्यंतच्या कालावधीमध्ये जर तुमची कोणाशी घनिष्ठ मैत्री असेल, मुलांना आणि मुलींना दोघांनाही हा एक मित्र म्हणून गोड सल्ला देतो आहे मी, जर तुमचं कोणाशी खूप काही घनिष्ठ संबंध असतील तर ते तुम्ही तुमच्या पालकांना सांगितलंच पाहिजे. वापरतो आहे मी, सांगितलंच पाहिजे, जेणेकरून एखाद्या मुलाच्या किंवा एखाद्या मुलीच्या मनाविरुद्ध त्यांच्या पालकांकडनं लग्न ठरवणं किंवा लग्न होणं अशा चुका होणार नाहीत. आता काही लोक म्हणतील नको ते शिकवतोय आमच्या मुलांना, परंतु कालाय तस्मै नमः ही गोष्ट प्रत्येक पालकांनी लक्षात घ्यायलाच हवी. आता हे सगळं मी तुम्हाला एका उदाहरणावरनं पण स्पष्ट करीन की असं जर केलं नाही तर काय होऊ शकतं. सॉफ्टवेअर इंजिनियर क्षेत्रातलीच घडलेली घटना आहे, परदेशात नाही, आपल्या भारत देशात घडलेली घटना आहे. काही गोष्टींचा मी उहापोह उगाचच्या उगाच कोणाची बदनामी नको म्हणून करणार नाही आहे, पण या घटनेची सत्यता ज्यांना पडताळून बघायची ते बघू शकतात. एक सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी जिला भरगच्च पगार मिळतो आहे, अर्थात जेव्हा ती कमवायला लागली तेव्हापासून आईवडील चिंतेत की चला आता हिचं आता उरकून टाकू आपण. प्रत्येक आईबापाला हे कर्तव्य कधी एकदा पार पडतं असं झालेलं असतं, साहजिक आहे. आणि ज्यांच्या पदरी मुलगी असते त्या मुलीच्या आईवडिलांची अवस्था नक्कीच अशाच पद्धतीची असते आणि असायला हरकतही नाही. तशाच पद्धतीने या सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीच्या आईवडिलांनी तिला स्थळ बघायचा
सपाटा सुरू केला. कोणताही माणूस घरामध्ये त्याचा मुलगा किती का हायली क्वालिफाईड असेना, मुलगी किती का हायली क्वालिफिकेशन घेतलेला असेना, त्यांचा पहिला प्रयत्न असा असतो की आपल्या मुलीला, आपल्या मुलाला अनुरूप असं स्थळ एखादं आपल्याच समाजामध्ये मिळतं आहे का. आजकाल बरेचसे आईबाबा मुलींना, मुलांना समोर बसवून फ्रँकली विचारतात, बाबांनो आम्ही तुमच्या लग्नाचं पाहायला सुरुवात करतो आहे, असं होऊ नये की आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही. तुमचं कुठे काही असेल, योग्य वाटत असेल तर सांगा. आपण त्यांच्या आईवडिलांना आपण एकत्रात मीटिंग घेऊन बोलू, बसू, आणि जर काही ठरत असेल तर चांगली गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी जुळत असतील तर चांगली गोष्ट आहे. तुमचं दोघांवर एकमेकांचं खूप जर प्रेम असेल तर खूपच छान गोष्ट आहे. अशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये तेवढा बोल्डनेस आणि फ्रँकनेस आलेला आहे. अतिशय कमी टक्केवारीची अशी घरं आहेत की ज्या ठिकाणी असा फ्रँकनेस नसतो. आता ह्या आईबाबांनी या मुलीला विचारलं होतं का नाही हा प्रश्न अध्यारूत आहे. पण समाजामध्ये तिला अनुरूप एक मुलगा मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांचं लग्न लावायचं ठरवून दिलं. या मुलीनीसुद्धा होकार दिला. या होकारामधनं असं गृहीत धरलं जातं की तिचं कोणाशी काही असे घनिष्ठ मैत्री, प्रेम काही नाही. यथावकाश सगळ्या समाजाला सांगून व्यवस्थित बैठका घेऊन 2 कुटुंबांचं मिलन झालं, लग्न झालं. इट वॉज समथिंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2025. हे सगळं झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. तोही सॉफ्टवेअर इंजिनियर, हिच्यापेक्षा थोडासा हुशार, अर्थातच हिच्यापेक्षा थोडा आधी लागलेला, आणि त्यामुळं सॅलरी पण चांगली, जास्त पॅकेज हिच्यापेक्षा. तरी पण दोघांचं एकमेकांशी पटायचं. 2-4 महिने व्यवस्थित गेले आणि साधारणतः जुलै महिन्यामध्ये या सॉफ्टवेअर इंजिनियर पतीला थोडीशी मनामध्ये पाल चुकली की समथिंग इज रॉंग अबाउट आवर वाईफ. कारण तिने याच्याशी संपर्क कमी केला. अगदीच डायरेक्ट लँग्वेजमध्ये फिजिकल रिलेशन्स ठेवणं तिने हळूहळू बंद केलं फ्रॉम द मंथ ऑफ जुलै. म्हणजेच मार्च, एप्रिल, मे, जून असे 3-4 महिनेच थोडेसे बरे गेले. तरी त्याला वाटलं काही कामाचा ताण असेल किंवा काही मिसअंडरस्टँडिंग असेल, म्हणून त्याने थोडे दिवस वाट बघितली. आणि ऑगस्ट महिन्यात त्याच्यातला सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मनातला एक जासूस नवरा हा जागा झाला. कारण इट वॉज लॉंग गॅप इन बिटवीन देअर रिलेशन्स. त्यामुळं त्याला नको त्या शंका यायला लागल्या. एक वेळ त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला बजावलं, अरे तू काहीतरी वेड्यासारखा विचार करतोयस, असं नसेल, शेवटी तुझी पत्नी आहे ती. तरीही त्यामध्ये कुठल्या गोष्टीत सुधारणा होत नाही आहे हे पाहून त्यांनी स्वतः जासूसी केली तिच्या मोबाईलची. भारतात घडलेली घटना आहे. इन द मंथ ऑफ ऑगस्ट सुरुवातीला त्याच्या जासूसीमध्ये त्याला जो संशय आला होता तो बळावला काही गोष्टींमुळं, मोबाईलमधल्या काही चॅटिंगमुळं. शेवटी त्यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह गाठायचं ठरवलं आणि त्यांच्याकरवी हिच्यावर वॉच चालू झाला. अगदी इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्ससुद्धा तपासायचं प्रायव्हेट डिटेक्टिव्ह्ज हाती घेतात. योग्य तो त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आणि या सॉफ्टवेअर इंजिनियर नवऱ्यामध्ये करार झाला. जे काही त्यांची फी असेल ती त्यांनी डिपॉझिट करण्याची तयारी दाखवली. पैशाची देवाणघेवाण झाली आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कंपनी कामाला लागली. आजकाल तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे मोबाईल. त्यांनी सुरू केलं तेव्हा त्यांना आढळलं की तिचा कोणीतरी एक बॉयफ्रेंड आहे, त्याच्याशी ती बोलते, व्यवस्थित चॅटिंग असतं, आणि त्यांनी कुठेतरी तपोवन या ठिकाणी जाण्याचं ठरवलं आहे. इथपर्यंत त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तिच्या सॉफ्टवेअर इंजिनियर या नवऱ्याला ही बातमी दिली. त्याच्या मनात एकच विचार होता की मला कधीतरी कुठेतरी हिला रंगेहात पकडल्याशिवाय पुढचं पाऊल उचलता येणार नाही.
प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लोकांनी जेव्हा तिचा मोबाईल खंगाळायला सुरुवात केली तेव्हा मग तिचे ऑनलाईन परचेस काय काय असतं, शॉपिंग काय काय असतं, ही सगळी माहिती आपसुकच त्यांना मिळत गेली. आणि त्यामध्ये तिने एक हातोडा परचेस केला आहे ऑनलाईन, असं निदर्शनास आलं त्या नवऱ्यालासुद्धा आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्हनासुद्धा. या नवऱ्याने थोडीशी जासूसी केल्यावर त्याला हा ऑनलाईन परचेसचा जो काही तिने व्यवहार केला होता त्या बाबतीत कळलं आणि तेव्हापासून तो डोक्यात विचार करत होता की हिने हातोडा का परचेस केला असावा. त्यानंतर मग हे चॅटिंग अमुक तमुक बॉयफ्रेंड तिचा एक असतो हे सगळं हळूहळू गोष्टी सिद्ध होत गेल्या. म्हणजेच हा हातोडा तिने परचेस केला होता तोही ऑनलाईन. त्याच्यामुळं या नवऱ्याला थोडीशी धोक्याची जाणीव झाली आणि तो खाडकन जागा झाला. म्हणजे एखादी मुलगी प्रेमामध्ये कोणत्या थराला जाऊ शकते हे अनेक घटनांमधून दिसलं आहे. व्हाईस वर्सा काही वेळा मुलंसुद्धा त्या थराला गेलेली अशा पण केसेस आहेत. एकंदरीतच आज या विवाह संस्थेच्या बाबतीत हा जो क्वालिफाईड लोकांच्या लग्नाचा प्रकार आहे आणि घडत चाललेल्या घटना या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर प्रत्येकानेच खूप सावध राहिलं पाहिजे अशीच अवस्था आहे. पूर्वीचा जमाना, मनपूर्वक प्रेम, 55, 60, 65 वर्ष संसार करणं, प्रचंड विश्वास टाकून एकमेकांनी तो संसाराचा गाडा हाकणं, हे चित्र आता आजकाल दुर्मिळ होत चाललं आहे. कोणत्या छोट्याशा कारणावरून काय बिनसेल आणि दोघांपैकी कोण इतक्या टोकाची भूमिका घेईल याचा काही आजकाल नेम नाही. इतक्या या घटना वाढत चालल्यात. या मुलींनी ऑनलाईन एका ॲमेझॉन नावाच्या कंपनीकडून हातोडा परचेस केलं ही बाब तिच्या मोबाईलवरनं उघड झाली आणि त्याच वेळेस तो नवरा खाडकन जागा झाला. त्यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं ऑफिस गाठलं आणि खेळ सुरू झाला. तपोवनला जाणार हे दोघं जाणार असं जेव्हा समजलं डिटेक्टिव्हजना तेव्हा त्यांनी त्या नवऱ्याला इंटिमेट केलं. त्याने यथोचितरित्या रजा वगैरे काढली आणि जसं ते डिटेक्टिव्ह सांगतील तसा तो त्यांना फॉलो करत वेगळ्या गाडीने तपोवनपर्यंत पोहोचला. काही डिटेक्टिव्ह्ज पुढं जाऊन थांबले होते. त्यांनी व्यवस्थित ते हॉटेल वगैरे बघितलं. कोणत्या हॉटेलमध्ये कोणत्या रूममध्ये त्यांनी चेक इन केलं आहे ही परफेक्ट इन्फॉर्मेशन त्यांनी मागच्या डिटेक्टिव्ह्ज आणि या नवऱ्याला दिल्या. 2-4 तासांचंच फक्त अंतर ठेवलेलं होतं एकमेकांमध्ये आणि सतत ते या व्यक्तीच्या संपर्कात होते. शेवटी या नवऱ्याने बरोबर ते हॉटेल गाठलं डिटेक्टिव्ह्ज बरोबर आणि त्या रूममध्ये दोघांनाही रंगेहात विथ दॅट रजिस्टर ऑफ हॉटेल त्यांनी पकडलं. अर्थात हायली क्वालिफाईड मुलगी, तिचा बॉयफ्रेंड पण हायली क्वालिफाईड. यांनी सगळं कबुली जबाब घेतला डिटेक्टिव्हच्या समोर. शेवटी यांनी नवऱ्याने खूप शांतपणे घेतलं. आकांडतांडव करण्यात काही अर्थ नाही हे त्याच्या इंटेलिजंट मेंदूमध्ये चमकलं की आपण आता इथं काहीतरी आक्रस्ताळेपणा करायचा नाही आहे, शांततेत घ्यायचं आहे. आता हे सिद्ध झालं आहे की सी इज लिव्हिंग विथ समबडी एल्स आणि त्याच्यामुळंच ती डिनाय करायची आपल्याला रिलेशन ठेवायला हे त्याने जाणलं. आणि शेवटी आपण तीसुद्धा आता सज्ञान आहे, आपण सज्ञान आहोत, त्यामुळं डायरेक्ट तिला विचारलं पुढं तू काय करायचं ठरवलं आहेस. तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, माझ्या या बॉयफ्रेंडसोबत मी पुढचं आयुष्य काढायचं ठरवलं. परंतु त्याला हे सगळं कुठे ना कुठे ऑन पेपर आणायचं होतं, आणणं गरजेचं होतं, जे त्याला पुढच्या दृष्टिकोनातनं लिटिगेशन्स ऑफ डायव्होर्स एटसेट्रा लीगल सेपरेशन घेताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. लेडी पोलीस आल्या, सगळं काही झालं, पोलीस स्टेशनमध्ये यथोचित नोंद झाली. फक्त कोणत्याही प्रकारे मॅटर वाढवायचं नाही असं ठरवून एकमेकांमध्ये काही ना काही कागदोपत्री करून दोघंही तुम्ही सज्ञान आहात, जे काही आहे ते तुम्ही लिगली कोर्टमध्ये ॲप्रोच व्हा आणि सेपरेशनचे अर्ज करा. अशा पद्धतीने तो वाद तिथं मिटला. कोणत्याही प्रकारे अपप्रकार घडला नाही. परंतु
ह्या मुलींनी हळूहळू नवऱ्याशी संबंध कमी करणं, बॉयफ्रेंडशी संबंध वाढत जाणं आणि तिन्ही मुख्य म्हणजे हातोडा परचेस करणं. आता एखादी मुलगी 25 ते 27 या वयोगटातली हातोडा कशासाठी परचेस करेल हो? तेही आपल्या नवऱ्याच्या अप्रोक्ष. समजा घरगुती वापरासाठी हवा आहे तर तिने नवऱ्यालाही सांगितलं असतं, चल कुठेतरी परचेस करू किंवा घेऊन येऊ किंवा ऑनलाईन मागू. बट हायडिंग द फॅक्ट फ्रॉम हर ओन हजबंड, सी हॅज परचेस्ड वन हॅमर ऑनलाईन. साध्या साध्या गोष्टी असतात. तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या गावात जाऊन काही परचेस केलं तर ते उघडकीस येणं अवघड असतं. ऑनलाईन केल्यावर उलटं तुम्ही ते पुरावे ठेवता. ही साधी गोष्ट त्या लेडी सॉफ्टवेअर इंजिनियरला समजली नाही आणि त्याच्यामुळं मी तर म्हणतो ते तिला समजलं नाही. हे त्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातनं खूप चांगली गोष्ट घडली. अदरवाईज तिच्या डोक्यातला प्लॅन जर सक्सीड झाला असता तर हा एक इंटेलिजंट सॉफ्टवेअर इंजिनियर नवरा हकनाक एखाद्या रात्री झोपेत मेला असता. असं समजण्यासाठी खूप वाव आहे. अशीच ही घटना. त्यामुळं नक्की आता क्वालिफाईड जेव्हा लोक लग्नाच्या या आपल्या पवित्र बंधनात एकमेकांना बांधून घेऊ इच्छितात तेव्हा मोठ्या लोकांनी इथपर्यंत जाऊनसुद्धा विचार करण्याची वेळ निर्माण झाली. हा समाज नक्की चालला आहे कुठल्या दिशेला हे काहीही समजत नाही आहे. एकतर स्वतःच्या पायावर उभी राहिलेली नोकरी करणारी मुलगी, तिच्या अपेक्षा हळूहळू वाढत जातात. त्याच्यामुळं मुलींची लग्नसुद्धा होईनाशी झाली आहेत. लग्न लांबच चाललेली आहेत. त्यातून समाजच असा बदलतो आहे म्हणून न्यायपालिकेने लिव्ह इन रिलेशनशिप याबाबतीत खूप लिबरल व्ह्यू घेतलेला आहे. त्या गोष्टीही लोकांना उपलब्ध आहेत, तरुणांना उपलब्ध आहेत, तरुणींना उपलब्ध आहेत. त्यातून मग आम्ही जातपात पाळणार नाही, घरातून पण लिबर्टी द्यावी लागते, अशा पद्धतीची वक्तव्य तरुण मुलं मुली करताना दिसत आहेत. काही वेळा कुठेतरी या शैक्षणिक कालावधीमध्ये कुणाला तरी मन देऊन बसतात. नंतर मग वो नहीं तो मैं शादी नहीं करूँगा अशा निष्कर्षाला काही मुलं पोहोचतात, मुली पण पोहोचतात. तो नाही मला मिळाला लाईफ पार्टनर म्हणून तर मी एकटीच राहीन, मी पुन्हा दुसऱ्याशी नाही लग्न करू शकत, मी एकदाच त्याला मन दिलं आहे, अशी ही वक्तव्य काही मुली करताना आढळून येतं. लग्नाची वय वाढत चाललेली 27, 28, 30, 32पर्यंत मुलींची लग्न होत नाही आहेत आणि त्यानंतर मग लग्न न करण्याचे निर्णय, या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास सगळ्या पालकांना समाजामध्ये होताना दिसतो आहे. आणि त्यातून पुन्हा झालेल्या लग्नांच्या बाबतीतसुद्धा जर अशा काही घटना घडत असतील तर प्रत्येकाने किती सावध राहिलं पाहिजे. कोणते दिवस आपल्याला पाहावे लागणार आहेत इथून पुढं, अशाच काळजीमध्ये मुलीचे आईबाबा आणि मुलांचेसुद्धा आईबाबा अशा काळजींनी त्यांना ग्रासलं आहे असं म्हटलं तरीही चित्र वेगळं नाही आहे समाजात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या काही घटना घडल्यात, ज्या काही आत्ताची घटना मी सांगितली त्यातून एक मोठी घटना वाचली आहे, त्या समंजस नवऱ्यामुळं वाचली आहे. त्या समयसूचकता बाळगून योग्य निर्णय घेत गेलेल्या नवऱ्यामुळं त्याचाच जीव वाचला आणि समाजामध्ये एक अघटित घटना घडण्यापासून वाचली आहे. ज्या गोष्टी उघड झाल्या त्या त्याला कळल्या होत्या, त्याच्यावर त्याला फक्त शिक्कामोर्तब करायचं होतं. म्हणून त्याने आजकालच्या ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, प्रायव्हेट डिटेक्टिव्ज वगैरे, या सगळ्या सुविधा त्यांनी अवेल केल्या. त्याच्याकडं फायनान्शियल पोटेन्शियल होतं. त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हची त्यांनी फी भरली आणि जो काय आहे तो प्रश्न आपल्या आयुष्याचा त्यांनी यथोचितरित्या योग्यरित्या कोणतंही कुठलंही मिसहॅप होऊ न देता, इवन आपल्या बायकोचंसुद्धा पुढचं आयुष्य बर्बाद होऊ नये इतका चांगला सॉफ्ट कॉर्नर दाखवून आपल्या पत्नीविषयी त्यांनी आपला हा गुंता सोडवला. त्यामुळं मी तर या घटनेच्या मध्ये जो हजबंड आहे, जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे इंटेलिजंट, त्याच्या इंटेलिजन्सला मी सलाम करतो, त्याच्या पेशन्सला मी सलाम करतो, त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेला आणि त्याच्या या योग्य निर्णयालासुद्धा मी त्रिवार प्रणाम करतो. पण प्रत्येक मुलाला हे जमेल असं नाही आहे, प्रत्येक मुलीला हे जमेल असंही नाही आहे. त्याच्यामुळं या सगळ्या हायली क्वालिफाईड मुलामुलींनी योग्य ती काळजी घेऊन आपला लाईफ पार्टनर निवडावा. स्पष्टता असावी नात्यांमध्ये.
जे काही आहे ते एकमेकांना स्पष्ट सांगून मगच या पवित्र बंधनाचा स्वीकार करा. काही असेल तर उगाच कोणीच कुणाचं आयुष्य बर्बाद होण्यापासून नक्की वाचवा. गरज नाही आहे तुमच्या मनामध्ये एक आणि उगीच समाजाला दाखवण्यासाठी एक अशा प्रकारचे ड्युएल पॉलिसी खेळत आयुष्य जगणं हे दोघांच्या दृष्टिकोनातनं घातक ठरू शकतं. त्यामुळं सगळ्या पालकांना तसंच माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना नम्र विनंती करतो मी की अशा पद्धतीने आयुष्य जगण्यापेक्षा बी फ्रँक अँड बोल्ड विथ युअर मदर अँड फादर, ऑफकोर्स विथ युअर वुड बी हजबंड, वुड बी वाईफ यांच्याशी तुम्ही मोकळेपणाने तुमचा संवाद असला पाहिजे. तरच तुमच्या जीवनाचा पाया आणि मग ती इमारत ही एका चांगल्या पायावर उभी राहिलेली इमारत म्हणून तुमच्या जीवनाकडं तुम्ही स्वतः आणि समाजसुद्धा तुमच्याकडं त्याच नजरेने पाहिल. तुमची प्रगती व्हावी. अशा काही अघटित घटना समाजामध्ये घडू नयेत. माझ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना त्यांच्या सुंदर मानवी जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो मी. ही घटना सांगताना मुद्दाम मी कोणाचीही नावं वगैरे नाही सांगितली, फक्त भारत देशात घडलेली आहे इतकंच मी सांगितलं. कारण विनाकारण कोणालाही वाईट वाटावं अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य माझ्याकडून होऊ नये याची मी नक्कीच काळजी घेतो. ॲज ए जनरल थिंग असंच या व्हिडिओकडं पहा. समाजामध्ये सगळ्या ठिकाणी असं घडतंच असं नाही आहे, पण हे घडण्याची जी टक्केवारी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ह्याच्याकडं आपण कानाडोळा करायचा नाही आहे. इतकं सांगण्यासाठी हा एक छोटासा सोशल अवेअरनेस कॅटेगरीमधला हा माझा व्हिडिओ, हा एक प्रवीचा छोटा प्रयत्न. याच दृष्टिकोनातून या व्हिडिओकडे बघाल. ज्या लोकांना जी काय काळजी घ्यायची आहे ती काळजी ते नक्कीच घेतील. कोणत्याही घरामध्ये कधीही अशा प्रकारचं कोणतंही संकट येऊ नये, कोणाच्याही जीवनात अशा पद्धतीची संकट येऊ नयेत याच सदिच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीच शो. याच्यामध्ये गीत आहे, गझल आहे, कविता आहेत, शौर्यगाथा आहे, सोशल अवेअरनेसमध्ये अन्न भेसळीबाबत जागरूक राहण्याचे काही इशारे आहेत. असे बरेच काही विषयांवरती परखड, स्पष्ट आणि समाजाला काहीतरी संदेश देण्यासाठी अविरत प्रयत्न करणारा एकमेव कलाकार, ज्याला वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हा खिताब पण मिळालेला आहे, तो प्रवी खास तुमच्यासाठीच गेली 5 वर्ष झटतो आहे. त्याच्यामुळं एक युनिक चॅनल, यूट्यूब चॅनल कवी प्रवीच शो असंच मी नेहमी तुम्हाला कानात सांगतो आहे. म्हणूनच विनंती आहे, सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. इस स्लोगन के साथ मैंने ये चैनल स्टार्ट किया था. 5 साल गुजर गए और आज 8600 के आगे हमने व्हिडिओ अपलोड कर चुके हैं. मित्रांनो, तुम्ही दिलेलं सहकार्य, तुमचं प्रेम याच बळावर मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तसाच मी चालत राहीन नक्कीच. जितकं म्हणून जे काही मला देता येईल तुम्हाला चांगलं चांगलं ते सगळं काही या चॅनलवर मी देण्याच्या प्रयत्नात नक्की असेल. हॉटेल या इंडस्ट्रीमध्ये जे स्ट्रगल करत पुढे चाललेत अशा काही माझ्या ओळखीच्या लोकांचे इंटरव्ह्यूसुद्धा मी टाकले. सायकलिंग या क्षेत्रात जे स्ट्रगलर आहेत त्यांचेही इंटरव्ह्यू आहेत. अशा बऱ्याच लोकांचे, काही लोक काहीतरी प्रगती करत असतात आयुष्यात, वयाचा विचार न करता त्यांची प्रगतीची घोडदौड चालू असते. अशाही काही बुजुर्ग लोकांचे, दोज हू आर अबाउट 65, त्यांचेही मी इंटरव्ह्यू घेतले. त्यांना मी ओळख करून देताना 83 वर्षाचा जवान, 65 वर्षाचा जवान अशाही ओळखी करून दिल्यात, जेणेकरून त्यांचं चैतन्य अजून वाढावं, त्यांना जे काही चांगलं आयुष्य पुढं मिळणार आहे त्याच्यामध्ये अजून चांगली वाढ व्हावी याच सदिच्छा माझ्या असायच्या. त्या असतातच. आणि त्याच अनुषंगाने असं बरंच काही देण्याचा प्रयत्न केलेला हा एकमेव यूट्यूब चॅनल आहे असंच मी नेहमीच सांगतो तुम्हाला. तुमचं प्रेम असंच मला मिळत राहील यामध्ये काहीच शंका नाही. कारण ती तुमच्या मनाची दानत आहे आणि कदाचित ती माझी पात्रता पण आहे. ही पात्रता, हा उत्साह, हे माझं तुम्हाला चॅनलवर येऊन रोज भेटणं आणि काही ना काही देण्याचा प्रयत्न करणं हे असं अविरत चालू राहावं याच तुमच्याकडनं मला सदिच्छा हव्यात. बाकी काहीही आशा अपेक्षा कुणाकडूनही कधीही नाही. धन्यवाद मित्र.